शिरोमणी महाराणा प्रतापसिंग महाराज यांच्या जयंतीनिमित्त बोलवण्यात आलेले चौफाट येथे मध्यवर्ती मंडळ बैठक संपन्न समाज सहपरिवार सहभागी होऊन मोठ्या संख्येने व्हावे असे आवाहन यावेळी प्रमुख उपस्थिती विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेब समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना प्रबोधन करताना असे सांगितले। वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंग महाराज जयंती साजरा करीत असताना सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहून मोठ्या जल्लोष आणि व आनंदाने सर्वांनी जयंती साजरा करायची आहे व तसेच आपल्या समाजाची एकी व एकत्र दाखवून द्यायचे। जयंतीनिमित्त तसेच समाजाच्या अनेक कार्यक्रम अनेक उपक्रम व कार्य व आपले समाज मोठ्या प्रमाणामध्ये असून अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र येण्याचे आवाहन व जयंतीनिमित्त सर्वांनी सहपरिवार उपस्थित राहावे असे सुद्धा आवाहन यावेळी विशेष सरकारी वकील ॲडव्होकेट माननीय श्री प्रदीप सिंग राजपूत साहेब समाज बांधवांना व सर्व कार्यकर्त्यांना व पदाधिकारी यांना संबोधन केले। यावेळी समाज बांधव व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बातमीचे वृत्तसंकलन चॅनलचे मुख्य संपादिका संगीताताई बिराजदार यांनी केले। त्या बैठकीस उपस्थित सर्व समाजाचे शूरवीर बांधव, सर्वप्रथम मी महाराणा प्रतापांना अभिवादन करतो आणि या ठिकाणी आज जे जयंतीनिमित्त पदाधिकारी निवडले, अध्यक्ष असतील किंवा त्यांचे सर्व इतर सदस्य असतील, त्या सर्वांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो। तसं बघायला गेलं संपूर्ण सोलापूर शहरामध्ये आपला समाज तसा अल्पसंख्याक आहे। जरी समाज अल्पसंख्याक असला तरी एक राजपूत समाजाचा एक शूरवीर बाणा जो आहे तो कोणत्याही समाजामध्ये या समाजाची तुलना होऊ शकत नाही। परंतु समाजाचं एकत्रीकरणाचा जर विचार केला तर आपण तेवढे एकत्र नाही। आज आपण इतर समाजातील महापुरुषांचे जयंत्या आपण बघत असतो। सोलापूरमध्ये जयंत्या काय कमी होत नाही, दर 15 दिवसाला महिन्याला असतात। असू दे ते त्या पद्धतीने समाजाचं संघटन असेल तर सर्व समाज एकत्र येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जयंती साजरी करत असेल तर आपण का करू नये। त्या निमित्ताने समाजातील सर्व छोटे मोठे बंधू भगिनी यांनी एकत्र यावं आणि मोठ्या प्रमाणावर जेवढं मोठ्या प्रमाणावर करता येईल तेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण ही जयंती साजरी करावी। आपल्यातले जे तरुण असतील, बाल असतील, प्रौढ असतील, महिला असतील, तरुणी असतील, या सगळ्यांना आपण एकत्रित, आता परवाच परशुरामांची जयंती झाली, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्या समाजाच्या सर्व महिला आणि तरुणी देखील भगवे फेटे घालून त्या उत्सवामध्ये सहभागी झालेले होते। आपण सुद्धा आपल्या घरातील महिला असतील, भगिनी असतील, छोट्या मुलापासून ते प्रौढापर्यंत जास्तीत जास्त लोक जर चांगल्या पद्धतीने या मिरवणुकीमध्ये सहभागी झालो तर राजपूत समाज सुद्धा या ठिकाणी एकत्र आहे आणि या समाजाची सुद्धा मोठ्या प्रमाणावर शक्ती आहे असं आपण या ठिकाणी दाखवून देऊ शकतो। राहिली बाब, आता कित्येक वेळेला आपण खूप मोठ्या मोठ्या गोष्टी करतो आणि आपण म्हणतो की असं व्हायला पाहिजे, तसं व्हायला पाहिजे, इच्छा खूप असतात, परंतु आर्थिक गोष्टीमुळे आपण थोडं या ठिकाणी पाठीमागं पडतो। हे तरुण मंडळी या ठिकाणी जमलेले आहेत, त्यांच्यावर आपण आर्थिक बोजा न टाकता जे सेटल्ड आहेत, आपल्या व्यवसायामध्ये असतील, नोकरीमध्ये असतील, आपण सगळ्यांनी मिळून पैसे गोळा करू, चांगल्या पद्धतीचं निधी गोळा करू आणि या तरुण मंडळींना देऊ आणि जेणेकरून त्यांना या समाजाची, या महाराणा प्रतापाची जी शान मान आहे ही राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर चांगल्या पद्धतीची मिरवणूक काढण्यासाठी आपण मदत करू। मी पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।